नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. शिवराय 11 संघाने नाणेफेकीचा गोल घेतला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे गोलंदाजीचा मारा करण्यासाठी. आपण क्षेत्ररक्षण बघू शकता. थर्ड मॅनला आहे, गली आहे, पॉइंट आहे, त्यानंतर शॉर्ट कव्हर आहे, मिड ऑफ मिड ऑन, फाईन लेग असं क्षेत्ररक्षण. तर डीप मध्ये आपण बघता आहेत लॉंग लेगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याला चेंडू स्वागतम आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजीचा मारा. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला यामध्ये बदल दिसत आहे. पुढचा चेंडू आणि हा डॉट बॉल. एक रन मिळत आहे या ठिकाणी. नो बॉल या ठिकाणी. बाहेरचा इशारा नो बॉलवर जात आहे. फ्री हिट. पुढचा बॉल फ्री बॉल. बघूया स्मिथ तांबरे फ्री हिटचा मोका घेतात का. चा चेंडू उचललाच पाहिजे. हवेत बॉल आणि हा कॅच सुटला आहे. बहुतेक शिवनेरी मैदानाच्या आत मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी इकडे मात्र एक जीवदान मिळते आहे. हिट होता नक्कीच. त्यामुळे मला वाटतं पॉइंटला क्षेत्ररक्षकाने तो कॅच ड्रॉप केला जेणेकरून रणनीती असेल रनआउटची, परंतु तिकडे तसं काही घडलं नाही. एक धाव आलेली आहे. एकदा डावखुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर सुरेख गोलंदाजीची नजाकत देखील पाहायला मिळते आहे. यॉर्कर लेनचा चेंडू, सुरेख चेंडू, काय नजाकत पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी. इकडे मात्र सामना रंगेल कारण सेमीफायनल रंगलेली आहे आणि इकडनं मात्र जो विजय असेल तो अंतिम महाफिनालेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठला संघ येतो आहे. एका बाजूला शिवराय आहे आणि एका बाजूला मागच्या सामन्यामध्ये ज्याने जबरदस्त असं कामगिरी केली अनयुजेबल आयकॉन बी संघ गोलंदाजीचा हा चेंडू समाधान जात आहे आणि हा षटकार. यस, खूपच जबरदस्त फटका साकारला. कारण ज्या पद्धतीने दोन चेंडू आला फुलटॉसचा आणि बरोबर पट्ट्यामध्ये बसला आणि मिड विकेटला चांगला षटकार इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख अशी कामगिरी इकडे पाहायला मिळते. फलंदाज आहे आर्यन पाटील. आर्यनने मागच्या सामन्यात देखील कामगिरी, काय गोलंदाजी, ऑलराऊंडर खेळाडू आहे, चांगलं योगदान देतो आहे आर्यन. यावेळेला पुन्हा एकदा जोर तर दिला होता परंतु फळीत काय व्यवस्थित बसला नाही. ग्राउंड रूटने पुन्हा एकदा मिड विकेटकडे चेंडू जात असताना पाहायला मिळतो आहे आणि पुन्हा एकदा एकेरी धाव मात्र इकडे पाहायला मिळते. षटक संपते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते आहे. 1-1-11 ऑन द बोर्ड. यस, अनयुजेबल आयकॉन बी संघ आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. शिवाय संघ गोलंदाजीचा मारा ज्याने चांगल्या पद्धतीची कामगिरी केली गेलेली आहे. गणेश प्रभू आले आहेत गोलंदाजी करायला. विनेश, गोलंदाज विनेश आहे. शिवराय नक्कीच रणनीती बनवला. चक्रव्यूह तर चांगलाच सजवलेला आहे. आपण बघू शकता लेफ्ट हँड बॅट्समॅन आहे. तुम्ही थर्ड मॅन बघू शकता गली टाईप मध्ये.
पॉइंटला आहे. शॉट साईड कव्हर मध्ये आपल्याला पॉइंट आणि कव्हर मध्ये आपल्याला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आहे. येस, नक्कीच सगळेच लेदर बॉलचे चाहते देखील आहेत. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला टीम मध्ये पाहायला मिळतील ओपन क्रिकेट्स मध्ये देखील. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उचललेला आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट करतोय, सुरेख झेल टीमला जातोय आणि इकडे मात्र मोठा विकेट, सांगतात ना मोठा मासा पकडला गेलेला आहे. विकेटचं पतन पाहायला मिळते आहे, एक चांगले विकेटचं पतन. काय म्हणतील, एक मोठी विकेट आहे या ठिकाणी शिवरायला जे यश मिळालेलं आहे, काय सांगतील ते? नक्कीच बिग विकेट म्हणावी लागेल, कारण हा हिटर्स फलंदाज इकडे पाहायला मिळतो आहे. मानव आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. आर्यन पाटील एक चांगला डावखुरा फलंदाज, त्याच्याकडून चांगली फटकेबाजीची नजाकत, एक षटकार आपल्याला त्याच्या फळीतून पाहायला मिळाला मिड विकेटच्या डोक्यावर. चला, कॉलेज ग्राउंडवर एक स्कोररची गरज आहे. ज्याला स्कोरिंग करता येते त्याने लगेच कॉलेज ग्राउंडवर पोहोचायचं आहे. यस, कॉपरेटिव्ह चैतन्यने काय मागच्या सामन्यामध्ये फटकेबाजी दाखवली होती आणि जुबल साठी काय धमाकेदार फटकेबाजीची नजाकत. चैतन्य काय कमाल केला होता, गोलंदाजीचा मारा देखील दाखवला होता. आणि या ठिकाणी आता गरज आहे, तर सध्या धावसंख्या जी स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते आहे 11वर. आणि नक्कीच सुंदर गोलंदाजीची नजाकत. पहिल्या चेंडूला विनेश आपल्याला दाखवतो, एक मोठ्या विकेटला मात्र जाळ्यात बसवताना पाहायला मिळते आहे. तर पुढचा जरा थोडंसं स्पीडअप ठेवा, स्पीडअप गरजेचं आहे. त्यावेळेला देखील हलका फुलका खालच्या पट्ट्यातला चेंडू आणि लेग बायच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते आहे. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या वाढेल, धावसंख्या 12 1 to 12 ऑन द बोर्ड असं आपल्याला पाहायला मिळते आहे. दुसऱ्या षटकातला तिसरा बॉल टाकला आहे दिनेश. ऑन द स्ट्राईक आपण बघता आहे स्मिथ तामोरी. यस, एक चांगले उभरते सगळे स्टार आहेत, क्रिकेटर्स आहेत. लेदर क्रिकेटकडे त्यांचं चांगलं कौशल्य आहे. सीझन 18 चे मॅन ऑफ द सिरीज स्मिथ तांबोली होते. बघूया तीच उपाधी ही बरकरार ठेवतात का? यस यस, इकडे मात्र चांगलंच एक निदर्शनास आणून दिलेलं आहे. गतवर्षी स्मिथ हा मॅन ऑफ द सिरीज घेतलेला हा खेळाडू होता. यावर्षी त्याचं योगदानाची संधी पुन्हा एकदा आहे. तर नक्कीच स्मिथ आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चांगल्या पद्धतीचा खेळाचा नजराणा. तर विनेश गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पुढे एक राईट हँडवर विकेट चेंडू घेऊन येत असताना स्ट्रेट ड्राईव्हला केला जातो. फॉलो थ्रोमध्ये प्रयत्न होता पायाने अडवायचा, परंतु इकडे लॉंगअपचा क्षेत्ररक्षक येतो आहे, अडवतोय. तोपर्यंत दुहेरी धाव मात्र परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते आहे. धावाने 2 धावांनी धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या झाली आहे 15 ऑन द बोर्ड. 15 धावा. सेमीफायनल पहिला आपल्याला पाहायला मिळतो आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानावर. आकार एज्युकेशन सेंटर्सच्या माध्यमातून इकडे स्पोर्ट्स डे आणि बिहाइंड द विकेटकडे चेंडू जातो आहे. क्षेत्ररक्षित होईल का? नाही. चेंडू जातोय का? थांबला आहे. पाहूया, पंचाने काय निर्णय दिलेला नाहीये आणि ओव्हर थ्रो देखील होतो आहे. चांगली रनिंग द बिटवीन आहे. चांगला कॉल घेतला जात असताना आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. चौकार तर नाही मारली, पण 4 रनांनी ते चौकारीची कमाई केली. चौकारच होता ना, 4 धावा. तर धावसंख्या चौकारांनी 19 धावा पाहायला मिळत आहेत. 1919 ऑन द बोर्ड. आणि जुबल आयकॉन बी फलंदाजी करत असताना आक्रमकता आणि या वेळेला खालचा चेंडू क्लीन बोल्ड. यस यस करताना गोलंदाज सांगतो आहे विनेश की इकडे मात्र पुन्हा एकदा मोठे विकेट. जो होता दावेदार त्याला मात्र डकआउटला पाठवलं जात आहे. क्लीन बोल्डच्या माध्यमातून दुसरा झटका मिळतो आहे. शिवराय 11 ला मात्र नक्कीच चांगला सूर देतो आहे. बेदर गोलंदाजीचा मारा येत असताना पाहायला मिळतो. बॅटिंगवर सज्ज स्मिथ तांबोली उर्फ बॅटर स्मिथ
कुठला खेळाडू इकडे आगेकूच करताना पाहायला मिळतो आहे, परंतु यावेळेला दोन चांगले फलंदाज, 19 धावा, 19. जबरदस्त योगदानाचा प्रयत्न आहे, परंतु गोलंदाजीचा चांगला मारा इकडे शिवराय 11 दाखवताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी होती, त्यानंतर दुसऱ्या षटकात आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. गोलंदाजीचा मारा मिनेश करत असताना पाहायला मिळतो आहे. आणि गुटनो केबलवाला शॉट खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग स्टंप आणि पंचांचा इशारा, वाईटचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव. एकोणीस 20 झाले, 20 20 दोन. आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांकडून येतो आहे. धावसंख्या 21. नक्कीच आमचा मानव आहे, एक विचार केला तर तनाजी टोपलीपडा आणि पांडवास 11 या संघाकडून तो नेहमी खेळत असतो. त्याचे वडील गणेश दाभाडे सर MSCB बोईसरमध्ये कार्यरत आणि नेहमीच सहकार्य असतं. मुलासाठी मात्र ते नेहमी खूप हौशी असतात. मुलगा जिकडे असतो त्याला प्रोत्साहित करत असतात आणि त्यांच्या आशांमध्ये उतरताना मानव आपल्याला दिसत असतो. अभ्यास म्हणा, खेळ म्हणा, चौबाजूने सर्वांगीण कार्यरत असताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 22, 2-2. एकवीस धावा, 21. बॉलिंगवर सज्ज प्रयाग. मागच्या मॅचवरती त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. चला प्रयाग नक्कीच एक चांगला उत्कृष्ट ऑलराऊंडर्स आपल्याला 45 नंबरची जर्सी या पहिल्या षटक हाताळलं प्रयागने चांगल्या पद्धतीचं. पुन्हा एकदा तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे चैतन्य. पाहूया चैतन्याचा खेळ बहारदार होईल का? यावेळेला बेधक मारा आहे, पुन्हा एकदा पीट केला जात आहे निर्धाव चेंडूच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाजीची नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. तर इकडे मात्र हे घडणार आहे, कारण हार्ड हिटर फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कौशल्य जे गोलंदाजांकडे आहे तो प्रयत्न दाखवतोय आपल्याला इकडे. चेंडू पुन्हा एकदा चैतन्य याच्यासाठी समोर घेऊन येतो आहे. गोलंदाज प्रयाग सुरेख क्षेत्ररक्षण टीम मध्ये रचलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो आहे पंचांकडून. एक अतिरिक्त धाव मात्र पुढे सरकेल. धावसंख्या 23, 22 धावा, 22. चेंडू या वेळेला खेळला जातो आहे. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन कडे येतो आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. बॉल दुसरा धावेचा आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघता आहेत आपला स्पोर्ट्स डे. तर जास्तीत जास्त लोकांना आपल्या पाटील नेटवर्क्स या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला सांगा, शेअर करायला सांगा, जेणेकरून आपले व्ह्यूवर्स वाढतील. इकडे पुलरचा चेंडू आहे आणि हिमर येतो आहे. लॉंग लेगला चौकार देखील येतो आहे. नो बॉलचा इशारा आहे. 5 धावा येतील. कम ऑन डीजे. आपली हिटचा नजराणा काय घेतो आहे चैतन्य. यावेळेला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा चांगला संगम झाला नाहीये. इनसाइड जेवण चेंडू शॉर्ट लेग कडे जाताना पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा मिळते आहे. धाव संख्या 30. बरोबर ना? 30 धावा पूर्ण लागलेल्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगली आगेकूच आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. काय वाटतंय तुला की कुठपर्यंत 4 षटकांमध्ये धावांचा मजल पार केली जाईल? 50च्या आकड्या पलीकडे जाईल का? तिच्या आतमध्ये धावसंख्या थांबवली जाईल? दोघेही फलंदाज असले तर 50च्या वरती नक्कीच जाईल.
नक्कीच 50च्या वरती गेल्यानंतर टफ मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळेल. तुला काय वाटतंय? नक्कीच टफ मॅच पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये सहकारी मानता आहेत की टफ मॅच आपल्याला सेमीफायनलची पाहिजे त्या पद्धतीचा सामना इकडे रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण दोन बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला शिवराज 11 गोलंदाजी करतो आहे तर एका बाजूला अनयुजेबल आयकॉन बी संघ फलंदाजी करताना पाहायला मिळत असं आहे ना. फुलटॉस गुंटोके बॉलवाला टेक्निकल शॉट दिलेला आहे तर स्पेअर लेगकडे एक हलकेसा शॉटला एक हलकासी एक धाव मात्र परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 31 ऑन द बोर्ड. सुरेख पद्धतीची रणनीती आखली जाते आहे कारण रन रेट कसं तयार करायचा इकडे मात्र हुशार फटकेबाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा भेदक मारा देणारा प्रयाग हा गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिसरे षटक मार्गस्थ होत असताना धावसंख्या 31 आहे. लंचची सुविधा झाली आहे. ज्यांनी लंच नसेल केलं त्यांनी लंच लगेच करून घ्या. चला ज्यांचं लंच बाकी आहे लंच करून घ्या लवकर लवकर कारण काउंटर बंद होईल. लवकर लवकर लंच वाले जे बाकी आहेत जेवून घ्या कारण काउंटर थोड्या वेळाने बंद केलं जाईल. तुमचा चेंडू पुन्हा एकदा चैतन्य ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुढे आणि हा बॉल हवेच्या दिशेने जात आहे. इकडे मात्र स्टेट ड्राईव्हला फील्ड होईल तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धाव. आणि 2 धाव भेटले आहेत. स्मिथ 2 धाव भेटले आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या डबल 3 बोर्डावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा झालेलं पाहायला मिळते आहे. आक्रमकतेचा विचार करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच तिसरे षटक मार्गस्थ असताना 33 पर्यंत मजल गाठली जाते आहे. चेंडू झालेली आहेत 5 आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पाहूया पुन्हा एकदा चैतन्य ऑन स्ट्राईक आहे आणि विजिबल आयकॉन बी संघासाठी या काय मारा होता परंतु डाऊन द लेग स्टंप हा चेंडू असणार आहे आणि वाईटचा इशारा. पंच मंगेश तांबरे आपल्याला वाईटचा इशारा देत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 34 ऑन द बोर्ड. यस सुरेख आगेकूच केली जात असताना पाहायला मिळते आहे आणि युजेबल आयकॉन बी 2 झटके मोठे झटके जरी मिळाले तरी नक्कीच चांगले खेळी साकारणारे फलंदाज अजून सुद्धा क्रीजवर उभे आहेत आणि त्यांचा खेळ साजेसा होत असताना पाहायला मिळतो आहे. तुमचा चेंडू फुलटॉसचा चेंडू आहे खेळला जातोय लॉकअप कडे. क्षेत्ररक्षक तर आहे किती धावा गोळा केले जातील. एक परिपूर्ण आहे दुसरीचा कॉल आहे मिस कॉल होतोय का परंतु करेक्शन करता आलं नाही. खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका दुहेरी धावेचं योगदान दिलं जात आहे. धावसंख्या 36 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे आणि जुबाला आयकॉन बी संघाची चांगलीच खेळी रंगलेली इकडे पाहायला मिळते आहे. आता मात्र 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये कितपर्यंत धावा येतील कारण चैतन्य आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल तर स्ट्राईकला यावेळेला असेल तो म्हणजे मीत. तर काय वाटतं आता मीतला स्ट्राईक येणार आहे कारण मीतकडे पण देखील फटके आहेत. 6 चेंडू आहेत. दोन्ही फलंदाज तगडे आहेत. काय वाटतं एकही रिपीट नसेल गेली तर अंदाज माझा 44 पर्यंत जातील. 44 पर्यंत च्या पलीकडे जाईल. मला तरी वाटतं 50च्या 36 झालेले आहेत. 50च्या पलीकडे आकडा जाईल. 56 60च्या मध्ये राऊंड फिगर स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता गोलंदाजीचा मारा करण्यासाठी गोलंदाज आलेला आहे चैतन्य सोनावणे. नक्कीच एका बाजूला चैतन्य सोनावणे गोलंदाजीसाठी आहे तर चैतन्य नॉन स्ट्राईकला आहे दवणे. धावसंख्या 36 झालेली आपल्याला पाहायला मिळेल. 36 36. बॉलिंगवर आल्यावर चैतन्य सोनावणे. 6 चेंडू शेष आहे आणि जुबाल आयकन बी संघ फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. मीत आहे एक चांगली जोडी मैदानाच्या आत आणि जुबाल आयकॉन बी संघ इकडे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पोर्ट्स डे आहे. आकार एज्युकेशन सेंटर्स जे आपल्याला देते आहे सेवा तब्बल 22 वर्षांची आणि 19वे वर्ष आहे हे. यावेळेला मात्र शमल केलाय आणि फाईन लेगला तुडवलेला आहे चेंडू जातो सीमारेषा पार घेऊन येतोय चौकात. वा, जाऊ, DJ. धावसंख्या 4 ने वाढती आहे. धावसंख्या
40 धावा लागलेली आहे. नक्कीच सुंदर चेंडूला दिशा दिली फाईन लेगकडे. ज्या पद्धतीने मीतकडे कौशल्य आहे, नजर फिरवतो आहे क्षेत्ररक्षणाकडे, कुठे आहे, कुठल्या जागे खाली आहे तिकडे आपल्याला शॉट परावर्तित करता येईल का? आपण बघू शकता स्क्वेअर लेग टीपला आहे, लॉंग लेगला आहे, मिड विकेट आहे, पुन्हा एकदा लेग साइडला चेंडूला दिशा आहे, प्रयत्न होता कॅचचा परंतु पोहोचू शकत नाही क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण, दुसरीची मागणी आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे. धाव संख्या पोहोचते आहे ती म्हणजे 42 ऑन द बोर्ड. चांगली आगेकूच केली जात असताना पाहायला मिळते आहे. फटकेबाजीची नजाकत पाहायला मिळते आहे, थोडीशी आक्रमकता. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. पाहूया या शेवटच्या षटकातले. यावेळेला मात्र बॉम्सरचा मारा आहे, नो बॉलचा इशारा. वाईडचा इशारा आहे. वॉर्निंग एक असेल, वाईडचा इशारा येतो आहे आणि इकडे नक्कीच एक अजून धाव वाढते आहे. धाव संख्या 43 43. चांगली मजल आहे, अजून सुद्धा खेळ शेष आहे कारण मीत फलंदाजी करत असताना आपल्याला पाहिलं. येस, आयकॉनिक स्ट्रायकर्स वर्सेस पीसीएम स्ट्रायकर्स गर्ल्स क्रिकेट ग्राउंड नंबर 2. चला ग्राउंड नंबर 2 वर पोहोचायचं आहे मुलींनी. आपल्या तिकडे सेमीफायनलचा सामना असेल. सेमीफायनल येस, सेमीफायनलचा सामना आहे गर्ल्स क्रिकेट आयकॉनिक स्ट्रायकर्स वर्सेस पीसीएम स्ट्रायकर्स. चला पोहोचा लवकर लवकर. चला दरम्यान मैदानात काय घडलंय? धाव संख्या 45. चेंडू हाताळून झालेले आहेत 3, अजून सुद्धा 3 चेंडू आहेत. 45 धावा झालेली आहेत. इकडे मात्र पुढे इथनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज मात्र चांगला कमबॅक करतो आहे. निर्धाव चेंडू हाताळण्याचं काम चैतन्य दाखवतो आहे. एका बाजूला मीत सारखा हार्ड हिटर फलंदाज असताना, चैतन्य असताना त्यांना रोखून धरण्याचं कौशल्य इकडे मात्र होते आहे. कुठे ना कुठेतरी एक मोठा फटका याची गरज आहे, परंतु क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. स्क्वेअर लेग, लॉंग लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ असं आपल्याला क्षेत्ररक्षण टीम मध्ये पाहायला मिळते आहे. ऑफ साइडला आपल्याला थर्ड मॅन गली पाहायला मिळते, पॉइंट पाहायला मिळते, कव्हर पाहायला मिळते आहे. इकडे मात्र दुहेरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते आहे. कम ऑन डीजे. यस, रनआउट आपल्याला पाहायला मिळतो आहे. मिस केलं चेंडूला आणि इकडे मात्र षटक संपते आहे. धाव संख्या 'नीट टेस्ट, जर्नल सबमिशन की नीटचा अभ्यास वाट लागली आहे. वाट दाखवणारे असले ना की वाट लागायची भीती नसते. म्हणजे पालघरच्या आकार्स एज्युकेशन सेंटरचा इंटिग्रेटेड कोर्स, नीट आणि बोर्ड्स एकदम बॅलन्स. नीट अभ्यास करूया. काय रे बेंचमार्क सेट करतोय? सॉरी कसलं टेन्शन घेतलं ब्रो? नीटची तयारी करायची, पण घरच्यांपासून दूर नाही जायचंय. मग नको जाऊस. मग कोटाचं काय? माझ्याकडे बरेच आहेत, देऊ? सॉरी. प्लीज यार, मस्करी नको करूस, मला खूप टेन्शन आलंय. अरे टेन्शन कशाला घेतोयस? आता स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोटाला जायची गरज नाहीये, कोटाच इथे आणूया. म्हणजे पालघर जिल्ह्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आकार्स एज्युकेशन सेंटर, तेही अफोर्डेबल फीज मध्ये. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकार्स पॅटर्न. नीट अभ्यास करूयात एक्सपर्ट सोबत. सर बोलवलं? अरे काल मी नीटची प्रश्नपत्रिका तयार करून ठेवली होती, पाहिलीस का कुठे? सर द्या की आता एखादी ऑनलाईन डाउनलोड करून. नीट साठी 100 ऑप्शन आहेत. तुला घाई आहे का आज? ते लेखीला ताप आलाय, डॉक्टरकडे घेऊन जायचंय. अरे मग देखी एखादं औषध ऑनलाईन डाउनलोड करून. कशाला हवाय डॉक्टर? नाही ना,
महत्वाच्या कामांसाठी एक्सपर्टच लागतो ना. तसंच नीटच्या स्टडी मटेरियलचं आहे. तरच आपण इथल्या मुलांच्या करिअरला आकार देऊ शकतो. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकार स्पॅन. नीट अभ्यास करूया. बाबा मला डॉक्टर व्हायचंय. बापरे, अहो डॉक्टर म्हणालो, दरोडेखोर नाही. बापरे काय डॉक्टरकडे जाणं परवडत नाही, होणं कसं परवडेल? बाबा, डॉक्टरकडे जावं लागू नये म्हणून तरी होतो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पालघर जिल्ह्यातल्या आकार्स एज्युकेशन सेंटरमध्ये नीट परीक्षेची तयारी देशभरातल्या एक्सपर्ट सोबत होते. शिवाय नीट परीक्षेसाठी लागणारी प्रॅक्टिस टेस्ट, मॉक टेस्ट, पेपर ट्रेनिंग, सेंटर ट्रेनिंग, इमोशनल ट्रेनिंग, गाइडेड अँड मॉनिटर सेल्फ स्टडीज सगळं अगदी राजस्थान मधल्या कोटासारखं आहे. अरे हे मस्त आहे बाबा. फक्त मस्त नाही, स्वस्त पण आहे. मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता पालघर जिल्ह्यातील नवा आकार पॅटर्न. नीट अभ्यास करूयात एक्सपर्ट सोबत. भैया बायोलॉजी म्हणतात मोठी स्वप्न पाहणं महाग असतं. एका छोट्याशा गावात राहणाऱ्या ऋतिक कोमचं सुद्धा असंच एक मोठं स्वप्न होतं, डॉक्टर होण्याचं. आकार्स एज्युकेशन सेंटरच्या साहाय्याने आता ते पूर्ण होतं. ऋतिकने आकार्सच्या साहाय्याने नीट उत्तीर्ण केली आणि आता तो डॉक्टर होतोय. पालघर जिल्ह्यातील अनेक छोट्या गावांमध्ये असे अनेक ऋतिक संधीची वाट पाहतात. काही जण पुरेशा पैशांअभावी, तर काही जण गावात नीटचे एक्सपर्ट मार्गदर्शक उपलब्ध नसल्यामुळे आपल्या स्वप्नांवर पाणी सोडतात. पण आता काळजी करायची काहीही गरज नाही, कारण पालघर जिल्ह्यातील बोईसर चिंचणी येथे 19 वर्षाची परंपरा असलेलं आकार्स एज्युकेशन सेंटर ही संधी विद्यार्थ्यांसाठी माफक किमतीत उपलब्ध करून देत आहे, तेही त्यांच्या एक्सपर्ट टीमच्या साहाय्याने. आणि याहूनही महत्वाची आहे ती आकार्सची हॉस्टेल फॅसिलिटी. विद्यार्थी कुठल्याही गावचा असो, त्याच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नापासून तो वंचित राहणार. चला तर मग नीट अभ्यास करूया. तो यहाँ पे अनइजुबल आइकॉन बी टीम काफी अच्छे मुकाम पे है, लेकिन देखना है दो बड़े टीमों में ये मुकाबला जारी है. देखना है किसका पगड़ा भारी रहेगा, कौन एंटायर करेगा फिनाले में. देखने के लिए फिर एक बार तालियों के साथ अंपायर का इशारा आता हुआ स्कोरर के लिए रेडी. बिल्कुल पहले ओपनर बैटर्स मैदान के बीच में है. प्रयाग और विनेश, ये जोड़ी खतरनाक जोड़ी है. प्रयाग पहले मैच में, सुबह के मैच में कुछ कर नहीं पाए थे, लेकिन देखना है ये बहुत जरूरी है मैच. और यहाँ पे गेंदबाज तैयार है. गेंदबाज भी पहला ओवर लेके आए हैं राइट टाइम ओवर द विकेट से. बहुत ही बढ़िया फील्डिंग की व्यूह रचना हमें देखने को मिल रही है. खूबसूरत चक्रव्यूह रचा गया है. यहाँ पे क्लोज फील्डिंग लगी गई है. 30 यार्ड के बीच में लगे हुए सारे फील्डर्स. पहली गेंद को लेके आए राइट टाइम ओवर, फुल टॉस को खेला गया है. ओवर की दिशा में बहुत ही बेहतरीन तरीके से फील्ड किया गया है. और यहाँ पे खाता खुलता हुआ 1 रन से बिल्कुल मैच को करना है, जीतना है, आगे बढ़ना है. और ये आगे बढ़ते हुआ खेल जो देखा गया प्रयाग की ओर से, पहले ही गेंद को कवर की दिशा में शॉट को तब्दील किया गया. हे लक्ष्य जे आहे ते अवघड नाहीये, पण सोपंही नाहीये. अगली गेंद लेके आए फिर एक बार गेंदबाज. यहाँ पे बिल्कुल बढ़िया गेंद, लेंथ लाइन की क्या पकड़ है, बीट करके रखा है डॉट बॉल की सहायता से. इनक्रेडिबल गेंदबाजी. यस, पुढचा सामना असेल स्ट्रायकर्स 11 आणि अनइजुबल आयकॉन ए यांच्यामध्ये पुढचा सेमीफायनलचा टॉस करायचा आहे. चला यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. बॉल आणि विकेट. यस, बिग सेलिब्रेशन हो गया यहाँ पे. कम ऑन डीजे, आ जाओ. जरा दोन्ही संघाचे कर्णधार आले. बेस्ट ऑफ लक असेल नक्कीच अनइजुबल आयकॉन ए वर्सेस स्ट्रायकर्स 11 यांच्यामध्ये पुढचा सेमीफायनलचा सामना रंगलेला पाहायला मिळतो.
येस बॉलिंग चॉईस करता आहेत स्ट्रायकर्स 11 आणि काय म्हणतील आता सेमीफायनल आहे, इरादा काय असणार आहे, आकार एज्युकेशन बद्दल काय सांगतील? नक्कीच सेमीफायनलची मॅच आहे, खूप क्रुशियल मोमेंट आहे. फायनलमध्ये जायचा प्रयत्न करू आम्ही. 100% देऊ सर्व प्लेयर्सला, बाकी काय नाही. त्याचं गोलंदाजी स्वीकारली जाते आहे. कुठल्या गोलंदाजावर चांगली मदत असेल? समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवायचा इरादा आहे? समोरच्या संघाला 30-35च्या मध्ये थांबवायचा प्रयत्न आहे आमचा. येस 35 पर्यंत थांबवणार आहे. तर बेस्ट ऑफ लक. नक्कीच इनविजिबल आयकॉन ये काय सांगतायत तुम्हाला प्रथमतः फलंदाजी आलेली आहे आणि फलंदाजीच्या जोरावर एक चांगली धावसंख्या बनवण्याची संधी देखील असते. तर किती धावसंख्या बनवतील? टॉस जिंकल्यानंतर मी फलंदाजीच घेणार होता आणि मला तेच मिळालं. 50 ते 60 धावा करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल. येस कुठला फलंदाज चांगलं तुम्हाला बॅटिंग साईड देईल? तसं तर सर्वच फलंदाज आपले एफर्ट्स देतात, परंतु ध्रुवांग गंभीरे, दर्पण गंगानी आणि वेदांश दांडेकर 3 फलंदाजांकडे माझं लक्ष जास्त असेल. येस त्यानंतर चेसिंग करण्याच्या वेळेला कुठल्या गोलंदाजाकडे चांगले मजार असेल? भार्गव क्रे मी स्वतः आणि थर्ड बॉलर आम्ही ते सिच्युएशननुसार डिसाईड करतो. येस येस बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. पुन्हा एकदा सेमीफायनलसाठी पुढचा सामना रंगणार आहे. दरम्यान मैदानामध्ये पुन्हा एकदा डीजेचा आवाज ऐकूया. यस डीजे मास्टर. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये देखे है पूरा कोली बना आता थोड़ा तो भाव मला खाऊ दे. चला वळूया मैदानाच्या आत. स्कोरबोर्ड काय सांगतो आहे? 2 विकेटचं पतन झालेले आहे. धावसंख्या देखील 2 आहेत. मित गोलंदाजी सुरेख आहे. 2 चांगले झटके शिवरायला भेटलेले आहे. यावेळेला हलकासा कट आहे आणि काय लावला क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा विकेट बॅक टू बॅक. कम ऑन डीजे. आहे राईट टाइम ओव्हर द विकेट ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इकडे मात्र पार्थ बारी आणि पार्थ बदाने 2 पार्थ नावांची जोडी इकडे आपल्याला खेळत असताना पाहायला मिळते. शिवरायसाठी मात्र मोठ्या योगदानाची गरज आहे. परंतु पाहूया आर्यन गोलंदाजीसाठी डाऊन द लेग स्टंपचा चेंडू वाईडचा इशारा येईल. यस पंच मंगेश तामोर यांच्याकडून तो वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्या 3 कारण 2-3 गडी जबरदस्त टिपलेच. पहिल्या षटकामध्ये मीत यांच्याकडून जबरदस्त भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने 4 षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी आली होती आणि 46 धावा बोर्डावर मजल मारली. त्यानंतर 47 धावांचा विजय शिवराय 11 साठी ठेवला गेलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. मीत याच्याकडून 3 चांगल्या फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आहे आणि त्यानंतर मात्र आर्यन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. राईट टाइम ओव्हर द विकेटकडून नक्कीच पहिला चेंडू वाईडच्या रूपाने साकारला. धावसंख्या 3 स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. पण एकदा आपण बघू शकता पार्थ ऑन स्ट्राईक. यावेळेला पार्थ बारी. यस जे कोण जेवणाचे बाकी असतील त्याने जेवण लवकर करून घ्या. काउंटर आपला बंद करायचं आहे. लास्ट अनाउन्समेंट आहे. 2:45 वाजलेले आहे. जे कोणी जेवायचे बाकी असतील लवकर जेवायला जा.
चला शिवराय 11 संघ बाकी आहे जेवायचा. तो सध्या सामन्यामध्ये आहे. सामना संपल्यानंतर काउंटरवर येतील, तोपर्यंत काउंटर ठेवायचं आहे. फुटा चेंडू खेळला जातोय मिड विकेटला, सुरक्षित रक्षण आहे आणि एकेरी धाव. पुन्हा एकेरीने चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलंय, कारण सुरक्षित क्षेत्ररक्षणाचा नजराणा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण लावल्याचे इकडे पाहायला मिळते आहे. नुकतीच अनइजिबल आयकॉन बी संघ आणि ए संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये आलेला आहे. पुढचा क्षण आपल्याला तिकडे पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू घेऊया यावेळेला, काय खालच्या पट्ट्यातला नक्कीच सुरेख गोलंदाजीचा मारा आर्यन देत असताना पाहायला मिळतो. पहिले तर आपण मिचची गोलंदाजी बघितली, सुरेख गोलंदाजीचा मारा होता, 3 विकेट घेतल्या, 2 धावा दिल्या आणि आता आर्यन त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवून गोलंदाजी, लेंथ लाईनचा सुरेख मारा आणि शिवरायला मात्र बांधून ठेवल्याचं इकडे पाहायला मिळतं आहे. ज्या पद्धतीने नजर कैद दिल्लीच्या आग्र्याला झाला होता शिवरायांना, इकडे शिवराय संघाला मात्र बांधून ठेवल्याची कामगिरी दोन्ही गोलंदाजांनी करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. या वेळेला पुन्हा एकदा ग्राउंड रूटने शॉटला खेळलं जाते आहे. 1 धाव दुसरीची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण होतील आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती आहे ती म्हणजे 6. अजून सुद्धा 41 धावांची गरज आहे. नक्कीच मोठा पल्ला गाठायचा आहे, पण मोठे फटक्यांची साजरीकरण देणारे फलंदाज देखील असू शकतात. इकडे मात्र काय कमालीची गोलंदाजी घेतलेली आहे, कारण चेंडू द्यायचा लेंथवर आखूड ठेवायचा, गुगली टाईप चेंडू साकारायचा, पूर्ण बीट करून ठेवायचा, जेणेकरून फलंदाज होतो हतबल. खेळायचा कसा हे त्याला कळत नाहीये आणि निर्धाव चेंडू आपल्याला इकडे पाहायला मिळतो. ह्या क्षणाला देखील सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा आर्यनकडून होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, त्या षटकातला शेवटचा चेंडू असेल, पाहूया. पुन्हा एकदा पार्थ ऑन स्ट्राईक आहे. इकडे चेंडू वरती आहे, यष्टीरक्षक येतोय चेंडूकडे, कॅच टिपला जातोय, विकेटचं पतन, अजून एक 4थ्या विकेटचा झटका मिळतोय शिवराय 11ला. अचूक भेदक मारा हे आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे. सुंदरच कामगिरी आहे. नक्कीच आकार एज्युकेशन सेंटर स्पोर्ट्स डे 2025 आपण बघता आहेत. चिंचण गावदेवीचं मैदान, खेडे हायस्कूल मैदान आणि समुद्र किनारा या तिन्ही ठिकाणी रंगतदार खेळ लागलेला आहे. आकार एज्युकेशन सेंटरच्या नावाने आजचा हा स्पोर्ट्स डे आपण बघता आहेत. 19वे वर्ष आहे. रंगतदार खेळ. तिसरं षटक घेऊन येते पुन्हा एकदा मित. हॅलो, गर्ल्स डॉजबॉल संघ शी डेव्हिल्स त्यांची मॅच आहे आता. पूजा मॅम ची लगेच कोऑर्डिनेट करायचंय. शी डेव्हिल्स डॉजबॉल गर्ल्स टीम शी डेव्हिल्स नी पूजा मॅम कडे लवकरात लवकर पोहोचायचंय. चला डॉजबॉल साठी जायचं आहे मुलींचे संघ. मित पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्पा, काय गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक चेंडू आणि चेंडू काय सुंदर गोलंदाजीचा मारा दिला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी इकडे दोन्ही बाजूला गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाली. मितची गोलंदाजी, आर्यनची गोलंदाजी आणि शिवराय 11च्या चांगल्या फलंदाजांना डकआउटला देखील पाठवलं. प्रयाग आहे, मिनेश आहे, त्यानंतर पार्थ आहे, असे 4 गडी डकआउटला आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. शिवराय 11ला चांगलेच मोठे झटके मात्र मिळालेले इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भेदक गोलंदाजीचा मारा आहे, लेंथ लाईनवर मारा आहे आणि त्यामुळे नक्कीच बीट करून ठेवलं गेलेलं आहे. इकडे मात्र उंच टोला कुठे भेटेल का याच्या वाट पाहत असताना फलंदाज बघतात, परंतु संधी काय मिळत नाही. पुन्हा एकदा मैदाना गुदगुद्या करत डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू जाताना पाहायला होतो आणि क्षेत्ररक्षित होते आहे आणि एकेरी धावच मिळते आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या ती म्हणजे 8. नक्कीच 47 धावांचा पाठलाग मोठं उद्दिष्ट आता मात्र इकडे लागलेलं गेलेलं आहे, कारण अजून सुद्धा खूप मोठी धावसंख्या
ला गवसणी घालायची आहे शिवराय 11 संघाला. इकडे मात्र सुंदर चेंडू, क्लीन बोल्ड, अजून एक विकेट. कम ऑन डीजे. नक्कीच सकाळच्या सत्राला वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. आता दुपारचं सत्र आहे. आपण बघता आहेत 2:45 वाजलेले आहेत आणि काय रंगतदार गोलंदाजीचं भेदक मारा, सिमेंट कॉन्क्रीट पिच काय तापली आहे का, गोलंदाजाला चांगली साथ दिली आहे. परंतु मागच्या इनिंगमध्ये मात्र फटकेबाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच अनयुजुबाला ऐकून बी संघ काय दमदार संघ आहे, पाहतो आहे, दाखवतो आहे खेळ. फुलटाचा चेंडू आहे, या वेळेला खेळला जातोय पुन्हा एकदा ग्राउंड रूटने. लॉंग लेग कडे सुरेखाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा एकेरी इकडे मात्र काय एकेरीने आपली मजल मारली जाणार आहे का, कारण 47 उद्दिष्ट आहे, तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळते आहे. येस सर. ज्यांचं जेवण बाकी आहे त्यांनी प्लीज जेवायला जा. ज्यांचं जेवण बाकी आहे त्यांनी प्लीज जेवायला जा. 10-15 मिनिटांमध्ये काउंटर बंद होतील. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. या कम ऑन डीजे. षटक घेऊन येतोय या वेळेला. इकडे मात्र उंच भरारी आहे परंतु लांबी नाही आहे आणि जजमेंट चुकलेला आहे. चेंडू जातो आहे सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढते आहे. धावसंख्या होती आहे 17. अजून सुद्धा 30 धावांची गरज आहे. यस कमान डीजे. 5-30, 5 चेंडू 30 धावा कंपल्सरी चेज. नक्कीच 5 चेंडू 5 षटकार तर आहे शिवरायांचा विजय. परंतु इकडे अनएलिजिबल आयकॉन बी संघ मात्र मोठा दावेदार आहे. पाहूया, परंतु सांगता येत नाही आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि चमकदार जो कामगिरी करतो तो मात्र चमकतो, विजय साकार करतो. इकडे असं पाहायला मिळते. चेंडू मात्र गुडलेन कडे दिला गेला आणि इकडे खेळताना मात्र चेंडू शॉर्ट लेग कडे जात असताना एकेरी धाव इकडे टेबली जात असताना पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या मात्र इकडे फरक पडतो आहे. धावसंख्या 18. पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. याचा पुन्हा एकदा फुल टॉच आणि चेंडू फाईन लेग कडे जाताना एक धाव इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. इकडे मात्र आता औपचारिकता असेल की काय, कारण 3 चेंडू झालेली आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर फक्त 19 धावा आहेत. अजून सुद्धा 28 धावांची गरज आहे, परंतु ते अशक्य आहे कारण चेंडू शेष आहेत 3. मोठं टार्गेट सेट करणं नक्कीच थोडंसं निराश केलं असं म्हणावं लागेल. प्रयागने निराश केलं, मिनेशने निराश केलं, पार्थ 3 पार्थ आणि निराश केलं थोडंसं. जे मोठी फटकेबाजीची गरज होती ती मात्र कुठे पाहायला मिळत नाही. नो बॉल येतो आहे. पंचांचा इशारा इकडे चैतन्य यांच्याकडून नो बॉलची हाताळणी होती आहे. एक अतिरिक्त धाव आणि पुढचा क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे फ्री हिटचा. पाहूया या फ्री हिटच्या माध्यमातून काय आशेचा किरण एक थोडंसं बघायला मिळेल का, एक रोमहर्षितपणा जे एक फटका साकारला तर
सांगतात ना की जल्लोषाचं वातावरण थोडंसं, कारण सगळ्या क्रिकेट रसिकांना आवडतात षटकार. इकडे मात्र प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला जातो आहे. फटका इकडे आपण बघता आहेत. सुरेख पद्धतीची गोलंदाजी, नक्कीच मितने 2 षटका हाताळली. सुरेख गोलंदाजी आणि पहिल्या षटकामध्ये त्याने 3 विकेट घेतल्या, 2 धावा दिल्या. त्यानंतर त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये एकूण 4. तर पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून अजून एका विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. चैतन्य आरेकर नक्कीच अनइजिबल आयकॉन बी संघ आपण बघता आहेत. धडक मारतो आहे सेलिब्रेशन करण्यासाठी. एक पाऊल असणार आहे आणि इकडे मात्र जसा चेंडू टाकला जाईल, डीजे वाजेल, सेलिब्रेशन केलं जाणार आहे. अनइजिबल आयकॉन बी संघ जो धडक मारतो आहे फिनाले मध्ये. पाहूया इकडे मात्र पुन्हा वाईडचा इशारा येतो आहे. सेलिब्रेशनला पुन्हा एकदा एक चेंडू अडवतो आहे. नक्कीच चैतन्य मात्र थोडासा दिरंगाई करतो आहे आणि सहकारी खेळाडू मात्र उत्सुक आहेत सेलिब्रेशन साठी. पण नक्कीच इकडे मात्र वाट बघावी लागेल अजून एका चेंडूची. यस, इकडे मात्र सेलिब्रेशन होती आहे. फिनाले मध्ये एंटर करतो आहे आणि जुबाल आयकॉन बी. कॉंग्रॅच्युलेशन.